सर आपल्याला 24/11/2025 जो जी आर आहे राज्य शासनाने काढलेला, त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी असतील, मग ते आपले सर्वसाधारण पोलीस कर्मचारी असतील किंवा SRPF असतील, त्यांना त्याचप्रमाणे आपले जे अधिकारी वर्ग असतील, आपले कर्मचारी वर्ग असतील, यांना कशाप्रकारे भत्ता द्यावा हे सांगितलेलं आहे. त्यानुसार आपण जी भत्त्याची मागणी आहे SRPFची आहे, ती आपण जी सेंट्रलला CRPFचा जो बंदोबस्त असतो आपल्याला लोकसभेला असेल किंवा विधानसभेला असेल, त्यानुसार आपण त्यांना देणार आहोत. जो नगर परिषदेचा भत्ता आहे सर, तो नगर परिषदेच्या स्वफंडातून असतो. म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांचा असेल, काउंटिंगचा असेल किंवा टीम डिस्पॅचचा असेल, त्याप्रमाणे जे आपले कर्मचारी राहिलेले आहेत, मग पोलीस कर्मचारी असतील किंवा अतिरिक्त होमगार्ड असतील, यांची भत्त्याची मागणी आपण नगर परिषदे केली आहे आणि त्यानुसार नगर परिषद हे स्वतःच्या स्वफंडातून त्यांचा भत्ता देण्यात येईल. त्याचप्रमाणे आपली जी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती झालेली आहे, त्यामध्ये सुद्धा काही होमगार्ड यांचा भत्ता राहिलेला आहे. तर आपल्या माननीय DYSP राऊत साहेबांनी आपल्याला लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे की तुम्ही अतिरिक्त किती कर्मचारी दिलेले होते, म्हणजे नियमित पोलिसांव्यतिरिक्त, म्हणजे होमगार्ड असतील, बाकीचे असतील, जे सर्वांची लिस्ट आपल्याला आहे. राज्य शासनाकडून आपल्याला फंड भेटल्यानंतर आपले सर्व पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा आम्ही असू, त्या सर्वांचा भत्ता त्यांना देण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.